अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 28 डिसेंबर गुरुवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण उद्या आहे गुरुपुष्यामृत योग। खरं तर ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र असतं किंवा ज्या पुष्य नक्षत्रावरती गुरुवार आलेला असतो तर त्या दिवशी आपण गुरुपुष्यामृत योग हा जो दिवस आहे तो साजरा करत असतो। बघा, गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ आणि सर्वात महत्त्वाचा मानला जातो। जर कुठल्या प्रकारची तुम्हाला काही वस्तू खरेदी करायची असेल, नवीन वास्तू खरेदी करायची असेल, जागा घ्यायची असेल, गाडी घ्यायची असेल किंवा मग एखादं बांधकाम सुरू करायचं असेल, घरामध्ये जर छोटी मोठी एखादी वस्तू घ्यायची असेल, सोनं चांदी जे काही असं काही घ्यायचं असेल तर त्यासाठी गुरुपुष्यामृत योग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा मानला जातो। या दिवशी तुम्ही नवीन शुभकार्यांची सुरुवात करू शकतात किंवा घरामध्ये नवीन शुभकार्य करू शकतात। बघा, खूप क्वचित अगदी कधीतरी येणारा हा योग असतो आणि या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णूंची त्याचबरोबर माता लक्ष्मीची मनापासून मनोभावे आपल्याला सेवा करायची आहे। ज्यांच्याही आयुष्यात खूप जास्त दारिद्र्य आहे, गरिबी खूप जास्त आहे की गरिबी पिछा सोडत नाहीये, नशीब साथ देत नसेल, आर्थिक प्रगती होत नसेल, आर्थिक वृद्धी होत नसेल, तर त्यासाठी तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या आणि भगवान श्री विष्णूंच्या जितक्या जास्त सेवा कराल त्याचं फळही तुम्हाला तितक्याच जास्त पटीने प्राप्त होईल। बघा, उद्या आपल्याला दिवसभर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत। यातील काही सेवा तुम्हाला काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत आणि यातील एक अत्यंत महत्त्वाची सेवा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। उद्या गुरुपुष्यामृत योग आहे आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला या एका झाडाचं मूळ तुमच्या घरात आणायचं आहे। ज्या झाडाचं मूळ घरात आणल्याने तुमच्या घरात आर्थिक वृद्धी व्हायला सुरुवात होईल, घरातील दारिद्र्य कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होईल, घरामध्ये असलेली गरिबी संपायला लागेल, घरात जे सतत कलह कटकटी होत्या त्या कटकटी, कलह, बाधा, नकारात्मकता या सगळ्या गोष्टींचा नाश होईल आणि घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपा प्राप्त राहील। बघा, खरं तर उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यात आपल्याला गोमूत्र किंवा गंगाजल घालायचं आहे, पूर्व दिशेला तोंड करून म्हणजे पूर्व दिशेला मुख करून आपल्याला स्नान करायचं आहे। यानंतर उद्याच्या दिवशी सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। बघा, सूर्याला उद्याच्या दिवशी जर तुम्ही अर्घ्य दिलं तर तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी, अडथळे जे आहेत ते दूर होतील। ठीक आहे, यानंतर उद्या न चुकता आपल्याला आपला जो घराचा मेन उंबरठा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे, उंबरठ्याचं पूजन करायचं आहे, कारण उद्याचा योग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि उंबरठ्यावरूनच आपल्या घरात माता लक्ष्मी किंवा भगवंत ज्यांना आपण देव म्हणतो हे आपल्या उंबरठ्यावरूनच घराच्यात प्रवेश करत असतात। मग मेन उंबरठा जर स्वच्छ असेल, सुंदर असेल तर आपल्या घराकडे दैवी शक्ती ही लवकर आकर्षित होते। ठीक आहे, यानंतर आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे। माता लक्ष्मीच्या ज्या सेवा तुम्हाला येत असतील किंवा ज्या सेवा तुम्हाला करायच्या असतील त्या उद्याच्या दिवशी तुम्हाला करायच्या आहेत। श्रीयंत्र नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा टाक असेल किंवा मग मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरतीही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल। त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णूंच्याही काही विशेष अशा सेवा करायच्या आहेत। उद्या गोडधोडाचं आपल्याला घरामध्ये बनवायचं आहे, अगदी खीर बनवली, बासुंदी बनवली किंवा मग तुम्ही बर्फी बनवली किंवा विकत बर्फी आणली आणि ती उद्या तुमच्या माता लक्ष्मीच्या समोर किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही नैवेद्यासाठी ठेवली तरीही उद्याचा जो दिवस आहे तर उद्याचा दिवस तुम्हाला संपूर्ण शुभ जाईल। त्याचबरोबर आता महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाची सेवा जी आपल्याला उद्या आपल्याला करायची आहे। बघा, उद्या दिवसभरात कधीही ही सेवा तुम्ही करू शकतात। यासाठी तुम्हाला कुठल्याही केळीच्या झाडाजवळ जायचं आहे आणि केळीच्या झाडाचं एक छोटंसं मूळ तुम्हाला खोदायचं आहे। बघा, कुऱ्हाड असेल, कोयती असेल, चाकू असेल, कुठल्याही धारधार शस्त्राने तुम्हाला या मुळाला स्पर्श करायचा नाहीये। अगदी तुम्ही एखादी काडी घ्या, त्या काडीने थोडीशी माती बाजूला करा आणि अगदी छोटासा मुळाचा तुकडा तुम्हाला आपल्या घरी घेऊन यायचा आहे।
जेव्हा तुम्ही केळीच्या झाडाजवळ जाल तेव्हा सगळ्यात अगोदर एक तांब्याभर पाणी त्या केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. केळीच्या झाडाची माफी मागायची आहे. तुम्ही ज्या उपायासाठी हा तुकडा घेऊन जात असाल तर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यानंतर एक मातीचा किंवा कणकेचा दिवा तुम्हाला केळीच्या झाडाजवळ लावायचा आहे आणि त्यानंतर हे मूळ जे आहे ते तुम्हाला खोदायचं आहे. बघा, केळीच्या झाडावरती साक्षात बृहस्पती देवांची, माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंची वस्ती असते. जेव्हा तुम्ही गुरुवारच्या दिवशी किंवा तुम्ही जेव्हा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी याच केळीच्या मुळाचा तुकडा घरी न्याल किंवा केळीच्या झाडाचं पूजन कराल तेव्हा तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात तुमचा गुरुबळ हा खूप स्ट्रॉंग होतो. तुम्हाला गुरूंची साथ लागते. जो गुरु तुमचा कमकुवत असेल तो एका दिवसात तुमचा गुरु मजबूत होतो. आर्थिक प्रॉब्लेम, बघा बृहस्पती देव जे आहेत ते धनाचे दैवत मानले जातात. धन आकर्षित करणारे, आपण जर त्यांची सेवा केली तर ते धन खेचून आपल्याकडे आणणारे दैवत आहेत. आणि बृहस्पती देवांचा वास जो आहे तो या केळीच्या झाडावरती आहे. जेव्हा तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी या केळीच्या झाडाचा तुकडा तुम्ही घरी आणाल तेव्हा लक्षात घ्या, या तीनही देवांचा आशीर्वाद तुमच्या घरात प्राप्त होईल, ज्याने तुमच्या घरात आर्थिक वृद्धी होईल, आर्थिक चणचण कमी होईल, कर्ज कमी होईल आणि तुमची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल. आता या मुळाचा तुकडा घरी आणायचा आहे. तो स्वच्छ तामनात ठेवायचा आहे, धुवून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी वगैरे टाका, गंगाजल टाका, स्वच्छ साफ धुतलं की त्यानंतर एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आणि या लाल रंगाच्या वस्त्रावरती हा तुकडा तुम्हाला ठेवून द्यायचा. त्यावरती थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं, थोडीशी अक्षद तुम्हाला टाकायची आहे म्हणजे तांदूळ, एक फूल तिथे ठेवायचं आहे, धूप दीप हे सगळं दाखवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुक्तम आणि एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 21 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. इच्छित जी मनोकामना आहे, कर्ज असेल तर कर्जासंदर्भात, आर्थिक वृद्धी होत नसेल तर आर्थिक वृद्धी संदर्भात, जी मनातील इच्छा असेल, एखादा आर्थिक प्राप्तीचा खूप मोठा अडथळा आला असेल तर ते सगळं मनातील जे आहे ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे. ह्या सगळ्या सेवा करून झाल्या की त्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्या लाल रंगाच्या कापडावरती ठेवलेलं जे केळीचं मूळ आहे तर ते तुम्हाला घट्ट त्या लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला बांधायचं आहे. आणि त्यानंतर याची जी छोटीशी पोटली तयार होईल, ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये नेऊन ठेवायची. तुम्ही तिजोरीतही ठेवू शकतात, देवघरातही ठेवू शकतात, व्यवसायाच्या गल्ल्यातही ठेवू शकतात, तुम्ही खिचातही ठेवू शकतात. 21 दिवस सलग ही जी पोटली, केळीचं जे मूळ आहे त्याची जी पोटली आहे ही सतत तुम्हाला स्वतःच्या सोबतच ठेवून द्यायची आहे. 21 दिवस पूर्ण झाले, दिवसा जेव्हा बाहेर जाल तेव्हा सोबत घेऊन जा, संध्याकाळी जेव्हा याल तेव्हा देवघरात किंवा तिजोरीत ठेवून द्या. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर 21 दिवस पूर्ण नंतर 22व्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ती पोटली जी आहे ती खोलायची, म्हणजे लाल रंगाचा कपडा जो आहे तो तुम्हाला खोलायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये ठेवलेलं जे केळीचं मूळ आहे ते केळीच्याच झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ठेवायचा आहे. तो लाल कपडा जो आहे तो देखील तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे आणि तुम्हाला घरी निघून यायचं आहे. पुन्हा पुढचं जेव्हा गुरुपुष्यामृत योग असेल तेव्हा पुन्हा 21 दिवसांसाठी केळीचं मूळ घरी घेऊन यायचं आहे आणि याच पद्धतीने ही सेवा तुम्हाला करायची आहे. बघा, अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. 21 दिवसांच्या आत तुम्हाला भरपूर याचा अनुभव यायला सुरुवात होईल. न पुरणारे पैसे कुठेतरी उरायला लागतील. घरातील आर्थिक चणचण कुठेतरी कमी झालेली असेल. कर्जबाजारीपणा जो खूप जास्त होता, कर्ज कुठेतरी कमी व्हायला लागेल, आर्थिक प्रगती व्हायला लागेल. माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरात प्राप्त होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड स्थिर होईल. व्यवसाय असेल तर व्यवसाय चांगला चालेल, नोकरी असेल तर नोकरीत प्रगती होईल. अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. या 21 दिवसात तुम्हाला पुरेपूर याचा लाभ होईल. कुणीच ही संधी सोडू नका. उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. सगळ्यांना आवर्जून सांगेन की उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.